किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। घरकुलाला पंचायत समितीमार्फत ज्यांना जागा नाही त्या 2-3 प्रकार आहेत। एक पहिला प्रकार म्हणजे जागा आहेत परंतु कोणा वडिलांच्या नावावर आहे चुलत्या नावावर त्याचं बक्षीसपत्र करून त्या उपलब्ध करून देणं। कुठली जागाच नाही तर त्यांना सरकारी जागा उपलब्ध करून देणं। तिसरं सरकारी जागा मिळत नाही आणि त्यांच्या जवळपास नातेवाईक जागा मिळत नाही तरी प्रति गुंठा 50,000 रुपये प्रति लाभार्थी 50 रुपये शासन देते। असे 5-50 लाभार्थीचा ग्रुप करून त्यांना एक 5-10 गुंठे जमीन यासाठी खरेदी करून देणं। अशा 3 टप्प्यावर आम्ही काम करतो जेणेकरून याच्यात जे शासनाचं धोरण आहे की येत्या वर्षभरात जागे वाचून कोणाचं घरकुल आणलं नाही पाहिजे आणि शासनाने जे 5 प्रास वाढवून द्यायचं धोरण राबवलं आहे। या दोन्ही योजनावर आम्ही काम करत असून याची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती नगरपालिका यांच्यासोबत घेऊन चांगल्या प्रकारे नियोजनाचा प्रयत्न करू। शासन निर्णय झालेला आहे। आमच्याकडे 407 लाभार्थ्यांना आम्ही पास वाटलेले आहे। आता पावसाळ्यात 30 सप्टेंबरपर्यंत उत्खनन करून अशा सूचना आहेत। त्यामुळं तरी हे आम्ही 66 लाभार्थ्यांना आता वाटप केलेले आहे। 30 सप्टेंबर संपलं की जे पास वाटप झाले त्यांना पहिल्यांदा आणि नंतर आमच्याकडे 793 लाभार्थी आहेत त्यांची माहिती आम्ही अपलोड केलेली आहे। त्यांनाही पास वाटप करून साधारण गावाच्या जवळपास 4-5 किलोमीटर अंतरावरून त्यांना प्रत्येकाला वाळू उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आता 2 महिने केले आम्हाला विश्रांती मिळते। आता अजून आम्ही वाळू गट निश्चित करून प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला त्याच्या 2-3 किलोमीटर किंवा 5 किलोमीटरच्या पेरीफेरीत वाळू उपलब्ध होईल असंही प्रयत्न करतो आणि जे 7,000 घरं आहेत त्या सगळ्यांना वाळू कशी उपलब्ध होईल याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न। दरवर्षी महसुली वर्ष 1 ऑगस्टला सुरू होत असतं आणि 1 ऑगस्ट 31 जुलै हे महसुली मर्यादा असते। ज्या दिवशी महसूल वर्ष सुरू होतं तो आपण 1 ऑगस्ट महसूल दिन साजरा करतो आणि त्यानिमित्त राज्य शासन दरवर्षी वेगवेगळे उपक्रम होते। यावर्षी राज्य शासनाने महसूल सप्ताह हा राबवलेला आहे आणि 7 दिवस वेगवेगळे उपक्रम राबवले। पहिल्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी किंवा गेल्या वर्षी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आम्ही आमदार साहेबांच्या हस्ते 4 तारखेला पार पडलेला आहे। दुसरं जे अतिक्रमित पट्टेधारक आहेत ज्यांना घरकुलसाठी जागा हव्या आहेत असे 67 पट्टे आम्ही दिले। त्यापैकी प्राथमिक स्वरूपात 3 गावातील 17 पट्टेधारकांना पट्ट्याचं वाटप माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते केलेलं आहे। आता सगळ्या चांगलं तालुक्यात बागायत क्षेत्र वाढत आहे आणि त्यामुळे जुन्या काळात मोकळं क्षेत्र पडीत क्षेत्र असल्यामुळे कुठले रस्ते होते बरं आता बागायचं क्षेत्र होईल तसं रस्त्याच्या अडचणी खूप वाढलेल्या आहेत आणि शिवरस्ते खुले करणे, पांढरे रस्ते खुले करणे त्याचबरोबर कायदेशीर तरतुदीनुसार रस्ते खुले करणे हे मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे। आणि जे आम्हाला टास्क दिलं त्यापैकी 22 रस्ते जे खुले केले त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड जवळजवळ 300 झाडाचे इथंच आम्ही थांबणार नाही तर शिवरस्ते जेवढे खुले झाले जे रस्ते कायदेशीर तरतुदीनुसार खुले केले आणि जे पाण्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लावणं त्या तरतुदीनुसार खुल्या रस्त्याची 7-12 नोंद घेणं आणि हे रस्ते कायमस्वरूपी कसे लोकांना उपलब्ध त्यासाठी रस्त्याचं मजबूत या 3 टप्प्यावर आम्ही काम करणार आहे। 2 महिन्यात जेवढे रस्ते खुले केले किंवा शिवरस्ते जे खुले आहेत ते तिथे लोकांचा सहभाग घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड पूर्ण करण्याचा सुदैवानं 3 तारखेला झाडे लावली आणि कालपासून चांगला पाऊसही पडलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज व्यवसाय अभियान म्हणजे महसूल मंडळ स्तरावर शिबिर घेऊन लोकांना जे विविध प्रकारचे उत्पन्न दाखले असतात जाती दाखले असतात आणि रहिवासी दाखले आहेत आदिवासी दाखले आहेत या दाखल्याला अडचणी येऊ नये तिथंच एका ठिकाणी सर्व माहिती सेवा केंद्र बोलवून सगळे अर्ज घेऊन तिथंच प्रोसेस करणं। आत्तापर्यंत सरकारच्या सूचना आहे शासनाच्या की एका वर्षात प्रत्येक महसूल मंडळात 4 झाले आहेत। आता आमचे 3 कॅम्प झालेले आहेत आणि हे कॅम्प पूर्ण आम्ही जवळजवळ 10,000 लाभार्थ्यांना लाभ दिले आहेत। त्यामुळं ज्या तक्रारी आहेत त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि लोकांना वेळेत सुविधा देण्यासाठी मदत झालेली आहे। पुढचा मुद्दा आहे की सामाजिक न्याय विभागामार्फत संजय गांधी ज्या योजना चालू जातात ते DBT पोर्टलवर थेट आता लोकांच्या खात्यात पैसे जमा होते। खात्यात पैसे जमा होताना काही बँकेचे प्रॉब्लेम किंवा आधार कार्डचे प्रॉब्लेम आहेत असे एक 300-350 लाभार्थ्यांचे 10,000ची शिल्लक आहे। त्यांच्या घरोघरी भेटी देऊन त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घेणे किंवा बँकेत त्यांचं खातं नसेल तर नवीन खातं उघडून घेणे बँकेचं खात्याला आधार अटॅच करणं या गोष्टी याबरोबरच आता घरोघर लोक चाललेत तर अजून 2 उपक्रम मी घेतले की ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये शेतकऱ्यांचा फार्मर ID काढणं
आणि 1 ऑगस्टपासून जी पीक पाणी सुरू झालेले आहे ते पीक पाणी शेतकरी सर्व 14 सप्टेंबरपर्यंत आहे. तर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मोठ्या प्रमाणावर पिकाची नोंदणी करणं, जेणेकरून त्यांना खरेदी विक्री किंवा भविष्यात कुठल्या योजनांना कुठलाही अडथळा येणार नाही. आणि चौथं सगळ्यात शेवटच्या दिवशी जे शासनाने महत्त्वपूर्ण उद्दिष्ट ठेवलेलं आहे की मॅन्युफॅक्चर्ड सँड म्हणजे दगडापासून वाळू तयार करण्यासाठी एका तालुक्यात किमान 50 उद्योजक तयार झाले पाहिजेत. त्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागते म्हणजे शासकीय किंवा खाजगी जे दगडाचे गट आहे त्याचा शोध घेऊन त्याची यादी प्रसिद्ध करणं, जेणेकरून जे उद्योजक तयार होतील त्यांना आपल्या सोयीनं व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करण्याची जे शासनाचं धोरण आहे अशा 7 टप्प्यावर आम्ही काम करत आहोत आणि केलेलं आहे. इतकंच न थांबता जे शासनाचं कल्याणकारी राज्याची जी संकल्पना की कमीत कमी लोकांना चक्रांना मारता घरपोच सेवा आणि कमीत कमी वेळेत त्यांचं काम कसं होईल या बाबीकडं आम्ही महसूल प्रशासन म्हणून लक्ष देतो. या बाबतीत आम्हाला सर्व डिजिटल मीडिया, प्रेस मीडिया, प्रिंट मीडिया यांचं सगळ्यांचं सहकार्य मिळते. असंच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा होतं. आणि आता आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.